डॉक्टर आनंदी हॉस्पिटल समीपस्थ रामनगर में आर्ट एंड क्राफ्ट प्रदर्शनी व बिक्री कला प्रशिक्षण वर्ग रखा गया है, जिसमें एक से बढ़कर एक सुंदर हैंडमेड वस्तुएं प्रदर्शनी व बिक्री के लिए रखी गई थी और प्रशिक्षण वर्ग 7 से 15 वर्ष आयु के बच्चों के लिए रखा गया था, जिसकी समयावधि 7 दिन की थी। जो यह प्रदर्शनी मात्र और 2 दिन चलने वाली है। इस प्रदर्शनी में विविध विषयों पर आधारित विभिन्न पेंटिंग्स, जिसमें वाटर कलर पेंटिंग, ऑयल पेंटिंग, कैनवेस और पोस्टर पेंटिंग, इसके अलावा गृह उपयोगी वस्तुएं, सजावटी वस्तुएं आदि रखी गई थी, जो बेहद ही लुभावनी थी। प्रदर्शनी के बारे में आरती मामिडवार ने अधिक जानकारी दी। नमस्कार, मी आरती मामिडवार। आज इथे एक प्रदर्शनी भरवण्यात आलेली आहे। लहान मुलांचा विचारांचा आणि त्यांच्या देवाणघेवाणांचा विचार करून ही प्रदर्शनी भरवली। छोट्या मुलांना आता ख्रिसमसच्या सुट्ट्या आहे, त्याचा उपयोग हॉलिडेजचा उपयोग होण्यासाठी 7 डे हॉलिडे कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्याच्यापूर्वी ही एक छोटीशी प्रदर्शनी मुलांसाठी भरवण्यात आलेली आहे। इथे विविध मीडियांमधले त्याचबरोबर विविध विषयांवरती आम्ही पेंटिंग्स आणि ड्रॉइंग्स लावलेले आहेत। तुम्हाला वॉटर कलर, ऑइल, पेस्टल, पेन वर्क सोबत क्राफ्ट, पपेट्स हे सर्व विषय इथे बघायला मिळणार आहेत। एक हे ऑइल कलरचं लँडस्केप केलेलं आहे, आउटडोअर जाऊन केलं जातं, ऑइलमध्ये केलेलं आहे, हे कॅनव्हासमध्ये केलेलं आहे काम। त्याचबरोबर हे पोस्टरचा प्रकार आहे। एक स्ट्रिपलिंग, इंक पेंटमध्ये स्ट्रिपलिंगमध्ये तुम्हाला न्यूड बघायला मिळेल आहे इथे। त्याचबरोबर कॅलिग्राफीची एक असाइनमेंट आहे इथे। याला कॅलिग्राफी म्हणतात, म्हणजे कुठलंही आपण नाव जे काही लिहितो ते एक साधं सिंपल याच्यामध्ये लिहिलं जातं, पण त्यालाच एखादं ट्विस्टेड लिहायचं असेल तर कसं लिहू शकतो त्याचा आम्ही इथे प्रयत्न केलेला आहे। विषयानुसार नावाचा विषय गृहीत धरून ते ड्रॉइंग केलेलं आहे। जसं आई आहे ते बघता त्यानुसार त्याचं काम केलेलं आहे। इथे रोज आहे, ग्रास, ब्रश, मॅन, म्हणजे वाचायची गरज नाही, तुम्हाला ते ड्रॉइंग किंवा पिक्चर बघितल्याबरोबर त्यांना कळेल आहे। ही प्रदर्शनी केव्हा आहे, केव्हा असतो, केव्हापर्यंत आहे, आपण ठेवणार? ही प्रदर्शनी आम्ही आज पुरतच ऑर्गनाईज केलेली होती, म्हणजे 7 दिवसांचा कॅम्प आहे। 24 तारखेपासून 30 तारखेपर्यंतचा 7 दिवसांचा मुलांसाठी कॅम्प आहे। त्याच्यापूर्वी त्यांच्या पॅरेंट्सला आणि मुलांना या प्रदर्शनीतून काहीतरी बघायला मिळेल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल व प्रोत्साहन मिळेल हा दृष्टिकोन ठेवून आम्ही इथे प्रदर्शनी आयोजित केलेली होती। पण जर कुणाला बघायचं असेल तर एक आणखी 2 दिवस ही प्रदर्शनी आम्ही इथे ठेवू शकतो। प्रेक्षकांनी ज्यांना कुठले हौशी कलावंत आहेत ते इथे येऊन एकदा व्हिजिट देऊ शकतात।